पोरींचे रिॲक्शन. हे बघा मित्रांनो, तर आम्ही आलो इथं भंडारदाऱ्यामध्ये. तुम्हाला दाखवलं, मी सांगितलं, परत सांगतो. ही गाडी आपली इथं नाण्या. हे बघा व्ह्यू समोरचा. आता आम्ही हॉटेल बघतो. पहिले हॉटेल बघून झालं की पहिले थोडं रेस्ट करणार आणि तिथून रंदा फॉल म्हणून एक जागा आहे, म्हणजे वॉटरफॉल चालू आहे माहीत नाही. आता आम्ही जाणार तिथं. हे बघा भरपूर लोक आले. आणि पाऊस एवढं काय वातावरण नाही, ऊन पडलं एकदम कडक. नाण्या ते सेल्फी स्टिकमध्ये काय करतं काय माहिती, होतं का नाही तू आजचे दिवस. आता सगळ्यात पहिले आम्ही हॉटेल बघून जेवण करणार. आम्ही जेवलो नाही, सकाळी नाश्ता करून निघलो होतो. आता दुपारची किती 1 वाजलं आहे, म्हणजे 1:30 वाजायला आला आहे. सगळ्यात पहिले आम्ही हॉटेल बघतो. अजून तर काही दिसतं कुठं काय. ना चालायचं डुशुम डुशुम नाही का बुक्कीत मारून टाकायचा. हे भाई हे बघा सेल्फी स्टिक घेतली आता. एकदम भारी व्ह्यू झाला इथं. पाऊस पडून गेलेला आहे आज, तर नाही. आज वातावरण एकदम क्लिअर दिसतंय. खाली तिथे एक लेक आहे, मला वाटतं तिथे रंदा फॉल तिथंच वाटतं खाली. आता बघू. सगळीकडे ग्रीन ग्रीन झालं एकदम. आणि वेगवेगळे बकचोदी करीतोय. म्हणे ते काम करताना विचार, रूम अवेलेबल आहे का, काय रेंट आहे. चली रूम्स आहे का अवेलेबल. रूम इथे वरती चढा इथे. तिथे 1 नंबरला माणूस शिकायला जाऊन विचार. बरोबर. आणि चल 1 नंबरची रूम मी इथंच ठेवला पाहिजे होता ना माणूस. मग तर पहिले एवढं गरम होतंय तर ते आय थिंक सो. ह्याचे अरे हे ना नाही, इथं माणूस ना कोण ते म्हणतोय की इथं माणूस आहे, त्याला जाऊन विचारा. काय विचारायचं. अरे ही रे ही 1 नंबरची रूम बंद आहे रे ना. चेक इन टाइम 11 मॉर्निंग, चेकआउट नेक्स्ट. तू सांग ना, हॉटेल यांचं आहे दोन्ही पण, तर तेच माणूस ठेवला पाहिजे नाही एकच. का तिथं जाण विचारा हे जा ते जा. इसका 5 स्टार हॉटेल यांचं. हां एवढं मोठं भाई नान्या ज़्यादा मत बोला कर. नाही आहे तिथं कोणी. नाही आहे, कोणीच नाही. नाही कुलूप आहे. नान्या चल, लईच लवकर सांगितलं नाही. ते म्हणतो आज शनिवार नाही का, मग शक्यतो सगळ्या रूम बुक असेल. टोल ना करत नाही बस
सब रूम में और एक भी खाली नहीं सब जेवलं पाहिजे नव्हतं वाटतं इथं जाऊ दे आता निघलो इथं हां रंदा फॉल खाली इकडं का चालू आहे का ह्याच्यातले काय म्हणत होतो की विचारला असते कुठं हॉटेल आहे आपल्यापेक्षा जास्त गाडी साईडला लावून घेईन ते गाडी काढायला लागेल त्यांना 2 मिनिट फक्त रूमचं विचारायचं आहे हां बरं काउंटर कर झालं काउंट रूम्स आहे का पुढं हॉटेल अजून कॉर्नरला गेल्यावर बघा हो रूम भारी बरं का या आणि तुला माहिती का आपण जास्त जण असताना तसं नाही मला वाटतच नाही रूम अवेलेबल इथं सगळं पॅकच दिसतंय बस बघा मित्रांनो धरण निघाले की काय माहिती एक तर हॉटेल भेटन ती गणगण आमच्या डोक्यात पहिलेच तर इथं दिसत होतं आलोय चढायचं काय आहे का हा म्हणा तिथून गेलं पाहिजे तर बोटिंग बिटिंग आहे आम्ही आलतो का एवढी हवा चालली होती ना आम्हाला थांबलो उभा थांबता येत नव्हतं उभा बरं का उडून गेला असेल तू एवढं काय आता आता तर काही विषय येत नाही पॉईंटचा उद्याच्या लागणार आपल्याला पॉईंटला इथं आहे इथं इथपर्यंत गेलो तिकडे खाली पण जाते म्हणून इथपर्यंत गेलो इथून मी पाणी एवढं भरलेलं होतं नाही का वरती होतं बघा इथून थांबा महाग रस्ता होता मित्रांनो आम्ही एक हॉटेल म्हणजे एक बोर्ड दिसला होता आम्ही फोन लावला तर टेंट कॅम्पिंग म्हणून लिहिलं होतं आम्ही म्हणलो तेवढंच कॅम्पिंग करून येऊ आणि रेंट पण कमी होता आम्ही एकदम जंगलात आलो आहे ते माणसांचा आम्ही फोन केला ते ज्याचं टेंटचं आहे ते म्हणलं एकदम खाली जा हे बोर्ड आहे बघा बोर्ड
तुम्हाला 3 संडास लागतील. तिथं संडास आहे खाली, पण इथं एक जण कॅम्पिंग मला दिसना. आता 3 मध्ये आणि आमचे आता फाटू राहिले. ते आले, आम्हाला काय वाटलं की लगेच गाडीवर बसा गायब व्हायचं. प्लॅन केला, दगड बिगड आणून ठेवली इथं आम्ही. दगड हे बघा डोक्यात टाकायचे. दगड बिगड पण आणून ठेवले. हे बघा दगड काय झालं लगेच हाणून चुकी करायची पण रिस्क नाही घ्यायचं जास्त. मित्रांनो आता आम्हाला हॉटेल तर भेटलं होतं बरं का. आम्ही आल्याला झोपून गेलो, लय झोप आली ती. आता इथून परत आम्ही दुपारी एक डॅमपाशी गेलो. तिथं हॉटेल आहे जेवणासाठी. यांच्याकडे सेवा नाही आता जेवायचं. आम्ही तरी काय करावं. इथून कमी ते 3-3.5 किलोमीटर लांब असेल. हे बघा, आणि विजा पण कडकू राहिले, त्याच्यामुळे लवकर जाऊन लवकर जेवण करून येतो आम्ही. एक तर भरपूर पाऊस पण झाला इथं, आणि इथं काजू पण दिसते थोडं. तुम्हाला दिसतं का नाही काय माहिती. एकदम असे थोडे एकदम दिसू राहते इथं. आता इथं आम्ही निघतो पहिल्यांदा. ही बघा रूम आमची, पण नाही बुट्ट घाल देतोय. ही रूम अशी. आता लय रूम शोधली, एवढीच एक रूम भेटली. आता काय ना पर्याय. मांजर हे का असं आहे. आता समोर तर डोंगर आहे, आणि इकडे यो रंधा म्हणून एक रंधा फॉल म्हणून तिकडे रोड जातो, तिकडे डॅमकडे जातो. आता मी ना हेल्मेटला आहे ना मोबाईल लावतो, तुम्हाला दाखवलं तर रात्रीचं कसं व्ह्यू इकडं. हे बघा मित्रांनो, आता चाललो इथून आम्ही जेवायसाठी. आता भूक भरपूर लागली. लाईट एकदा लाईटीचा फोकस पण पडत नाही एवढा. हर्षिता. पुढं बसायचं रे, आणि इथंच बस. आई MIDC. आमचं जेवण बिवण झालं. आत्ता चालू आहे रूमवर. आता आम्ही झोपणार, थोडं हिंडतो बघतो. अजून काही झोप आली नाही, एक तर झोप तर भरपूर काढली. हे बघा काय कुठाने करीत आहे. कुठे गेले ते, याला बाहेर काढतोय. आता हे ब्लॉक इथंच एंड करू आपण. उद्या कोणती रेल आणि काय नाव आहे तिचं, सांधन, ते आम्ही व्हॅली ती बघायला जाणार आहे. तिथून आलो की आम्ही इकडं डॅमवर जाणार, तिथं बोटिंग करणार. उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला. हे ब्लॉग इथं संपू. बाय बाय. लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.